हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज संडे आहे आणि अशा प्रकारे आमचा दिवस ऑलमोस्ट दुपारचा संपलेला आहे. तर जे वर्किंग कपल असतात त्यांनाच माहीत असेल की जेव्हा तुम्ही वर्किंग असतात तेव्हा पूर्ण 5 दिवस काम करून आता डिपेंड की तुमचा विकेंड म्हणजे हॉलिडे किती दिवसांचं असतं. काहींचं फक्त संडे असतो, काहींचा सॅटर्डे संडे असतो. सो जे आपले आठवड्याभराचे कामं असतात ते आपल्याला ह्याच दिवशी म्हणजे विकेंडलाच पूर्ण करावे लागतात. कारण काहीच स्कोप नसतो तुम्हाला वीकडेजमध्ये काम करायला. कामामुळेच तुम्ही एवढं थकतात. त्याच्यामुळे कसलाच स्कोप नसतो वीकडेजला काम करायला. ते आपल्याला विकेंडलाच पूर्ण करावी लागतात. आणि भली मोठी लिस्ट असते. त्यातल्या त्यात म्हणजे जर तुम्ही फक्त हसबंड वाईफ राहत असाल तर सगळ्याच कामांची जबाबदारी आपल्याकडे येते. सो सगळंच लक्ष द्यावं लागतं. घरापासून किराणा सामान असो, घरातली साफसफाई असो, सगळं काही. सो असाच आमचा प्रत्येक विकेंडचा रुटीन मोस्टली ठरलेला असतो की कामं आम्ही डिवाइड करतो. 2 दिवस आम्हाला दोघांनाही सुट्ट्या असतात, सॅटर्डे संडे. सो त्यातला एक दिवस आम्ही आमच्या स्वतःच्या एन्जॉयसाठी देतो, कारण ते पण खूप गरजेचं आहे. आठवडाभर काम करून जो स्ट्रेस आहे तो विकेंडलाच आपण रिलीफ करू शकतो. मग तो आम्ही एक दिवस आमच्या पूर्ण एन्जॉयमेंटसाठीच देतो आणि एक दिवस कामांना देतो पूर्णपणे. सो यामध्ये बरेच कामं असतात. सो ते आज आमचे फायनली आता करून झालेले आहेत. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आमचे सगळे कामं जवळपास आवरले आहेत आता. तर बरेच कामं होते आज, जसं की घराची साफसफाई करायची होती. त्याच्यानंतर योगेशला त्यांची बाईक वॉश करायची होती. आणखी आणखी काय काम केलं आपण आज? हां, घर साफ केलं म्हटलं ना, घर साफ केलं. आज आठवडाभराची मेन म्हणजे आम्ही ना मोस्टली मशीन जास्त लावत नाही कपड्यांची. तर मग बऱ्याच दिवसांचे कपडे साचलेले होते. ते योगेशने कपडे मशीनला लावले. इकडं गॅलरी सुद्धा साफ केली. सगळे काय घरामध्ये माझे जे मेकअपचं सामान होतं ते मी पहिले सॉर्ट आउट केलं. खूप घाण झालेली होती. आणि असं एकंदरीत कामं आवरलेले आहेत. आता बाहेर घरातले कामं झालेले आहेत. बाहेरचे कामं आता बाकी आहेत तेवढे. जसं की आम्ही आता इकडे राहायला येऊन 4 महिने झाले. पण आणखी आमचं ॲग्रीमेंट बनलेलं नाहीये. सो मग आज आता ओनरचा फोन आलेला. ॲग्रीमेंट रेडी आहे. तो तिकडे जाऊन साइन करायची त्याच्यावरती. पाणी संपलेलं आहे. पाण्याचा जार आणायचा आहे. आणखी मेन म्हणजे आता बाहेर जायचं आहे. थोडंसं मार्केटमधून सामान घ्यायचं आहे घरासाठीच. जे की आम्हाला डीमार्टमध्ये भेटलं नाही. सो आता DIYला जातोय मिस्टर DIYला आणि तिकडून सामान पण घेऊन यायचं आहे. आणि मेन म्हणजे एक काम आहे आणखी योगेश. इकडे दाखवते हिरोला पण आपल्या. आणखी एक मेन काम आपलं बाकी आहे. आपण खूप दिवसांपासून आपलं जे कुकर आहे छोटस ते रिपेअर करायचे हाय प्रायोरिटीने. कारण जे मोठं कुकर आहे ना त्याच्यातच असं स्वयंपाक बनवणं जे काही बनवायचं असेल तर चालू आहे. पण मग ते एवढं खराब करायला पुरत नाही. छोटं आमच्या दोघांसाठी कितीतरी लागतं. म्हणून छोटं कुकर हाय प्रायोरिटीवर आपल्याला रिपेअर करायचं आहे. एवढंच काम आहेत बरोबर. आणि थोडस विचार करतोय की काय ऑलमोस्ट दुपारचे 2 वाजलेले पण आपलं जेवण बाकी आहे. जेवण करायचं आहे. प्लस तुम्हाला आमची एक फ्रेंड माहित असेल सोनाली म्हणून. जर टाइम भेटला जर तिची मॅच चालू असेल त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांच्या कंपनीचे टुर्नामेंट चालू आहे ऑफिसचा. ते मॅच बघायला जायचं आपल्याला. जर टाइम भेटला तर नक्की जाणार. आणखी एक विचार चालू आहे आमचा, तुम्हाला दाखवते मी. हे जे इकडं आम्ही गोव्यावरून आणलेल्या मूर्त्या आहेत तिकडं खूप छान आहेत. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर एक ही आहे राधाकृष्णाची, ही महादेवाची आणि ही जी आहे ही आहे शिवाजी महाराजांची. तर आमच्याकडे सध्या इथे मुंबईमध्ये ठेवायला ह्याला टेबल वगैरे काहीच नाही आहे. जे काय आहे ते पुण्यात आहे सगळं सध्या. त्याच्यामुळे मग विचार चालू आहे आमचा की ह्याच्यासाठी काहीतरी घेऊन येऊ, टेबल छोटा किंवा स्टूल वगैरे. सो हे थोडंसं हाईटला दिसेल. आणि इकडे बघा ह्याची सुद्धा साफसफाई करून झालेली आहे. आणि हे जे आहे हे इकडं मी छान लावलं होतं बरं अगोदर, पण माणसांना त्यांचंच करायचं असतं. सगळ्या दुनियात पसारा पसरवून ठेवलेला आहे. त्यांना म्हटलं की सॉर्ट आउट करू थोडंसं. तर नाही सगळं पसरवून ठेवलं. आणि इकडे साहेबांची देवपूजा पण झालेली आहे. खूप छान दिसतंय. घरामध्ये देवपूजा झाली की खूप प्रसन्न वाटतं. पण दाखवते खूप फ्रेश. आता खूप म्हणजे सगळंच आवरलेलं आहे. आम्ही घरामध्ये थोडंसं जाळे वगैरे झाले होते. सो योगेश आणखी एक काम इकडे लक्ष गेलं म्हणून आठवलं, फॅन पण रिपेअर करायचा आहे हॉलमधला. सो हे असं इकडं सगळं आवरलेलं आहे.
इकडं ह्या पिशवीमध्ये ना देवाचे जे वस्त्र वगैरे होते ते ठेवलेले आहेत, ते धुवायला ठेवलेले आहेत. मी सुद्धा तर उद्याच धुणार ते, कारण खूप वेळ झाला, जेवायची भूक लागली आहे म्हणून हे इकडं ठेवले. आणि मस्त किचन पण आवरलेलं आहे. किचन पण आपलं छान आवरून झालेलं आहे इकडं मस्तपैकी. येस, सो सॉर्ट आउट आहे. इकडं बेडरूममध्ये पण थोडंसं मी जे तुम्हाला काल दाखवलं होतं, हे जे कबर्ड्स म्हणजे हे जे खाते आहेत हे सुद्धा खूप खराब झालं होतं. हे सुद्धा मस्त छान आवरून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी सेग्रिगेट करून घेतलेल्या आहे मस्त, आणि इकडे ठेवलेलं आहे. प्लस इकडचं पण आवरलेलं आहे. सो आता भूक लागली हो की नाही. पहिले आता जेवायचं बघू. आणि खूप थकलं म्हणून विचार केला की आज काय बाहेरच खाऊ काहीतरी. सो आता बाहेर खायला जाणार. आणि हे इकडे तुम्ही डीमार्टच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तर हे आम्ही घेतलं होतं आणि इथेच लावलेलं आहे मिररच्या बाजूला छान मस्तपैकी. सो चला आता आपण जेवण करायला बाहेर जाणार आहोत आणि 2-3 जे बाहेरचे पण काम आहेत ते पण करून घेऊ. सो सी यू. आज आहे संडे आणि आमचा इकडं चिकनवर ताव मारणार आहोत आम्ही आता मस्त. हे माझं फेवरेट आहे. हे आहे चिकन तंदूर, हे सॅलेड आणि हे चटणी खूप आवडतं मला. हां अय योगेश आता आलेलो आहोत. इकडे जायचंय की तिकडे जायचंय, कुठं जायचंय आपल्याला? मग आपण DIY मध्ये जाऊ पहिले. ओके, सो अगोदर आपण तिकडे जाऊ आणि मग इकडे जाऊ. ओके चलो. आत्ता आलो DIY मध्ये आणि कम्पॅरेटिव्हली इथं खूप छान सामान आहे. तुला दाखवते. खूप युनिक मस्त. आज खूप शॉपिंग करणार आहे मी. काय आज मी खूप शॉपिंग करणार आहे. काल सारखं करायचं का 500 रुपये चालेल? नाही 500 मनसोक्त शॉपिंग करणार आहे. असं मला दाखवते मी काही युनिक गोष्टी आहेत इकडे. बघा योगेश मला दिलं खाली सोडून आणि वर स्वतः येऊन काय एक्सप्लोर करताय. काय आहे आपण जे डिस्कस केलं. ओ नाही असा नाही आहे, पण तो हे वेगळं आहे पण असा नाही आहे. तो वेगळा आहे, आपण वेगळा घेऊ. इथे एवढंच भेटेल ना, नंतर घेऊ ना. अरे कसं आहे नाही तो वेगळा आहे थोडासा. तर आता घरी पोहोचलेलो आहोत. 5:30 वाजलेले आहेत आणि थोडं थकलो आहे. जराशी शॉपिंग केलेली आहे. पहिले मिस्टर DIY ला गेलो, मग त्याच्या बाजूला झुडिओ होतो तिथं गेलो आणि थोडीशी शॉपिंग केलेली आहे. सो आता संध्याकाळसाठी चहा घेणार ऑब्विसली. आणि जरी चहा हेल्थसाठी चांगलं नसलं हे माहीत असलं तरी चहा आमचा जीव की प्राण आहे. 2 महिला चहा घेतल्याशिवाय मला होत नाही. तुम्ही सकाळ आणि संध्याकाळची वेळ फिक्स चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. सो आता मी इकडे टाकत आहे मस्त आमच्यासाठी चहा. आणि जेवण लेट झालं आहे दुपारीचे. संध्याकाळचे जेवण पण थोडंसं लेटच करू. मेथीची पराठे बनवायचा प्लॅन आहे आज. सो लेट्स see Yogi's reaction for new cups. Chai is ready. Thank you. बिस्किट कशाला पाहिजे? फक्त चहाचा आस्वाद घ्यायचा आज. हे आम्ही आत्ताच आणले. कुठून घेतले ह्या? हां DIY. मिस्टर DIY मधनं हे कप घेतले आत्ता आणि लगेच त्यांचं उद्घाटन केलेलं आहे. मला खूप छान वाटलं याची ॲक्च्युली डिझाईन काहीतरी युनिक आहे म्हणून हे घेतले. छान आहे ना? माझी चॉईस. तुम्हाला आवडले नव्हते? थँक्यू. चर्स.
तर शॉपिंग झाली आहे आणि शॉपिंग हॉल नाही बनवला म्हणजे काय बनवलं, काय शॉपिंग केली, बरोबर आहे की नाही. शॉपिंग हा माझ्या आवडीचा विषय आहे. तर आता इथून पुढे जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत गेले तर एक गोष्ट कायम राहील, जेव्हा जेव्हा मी शॉपिंग करेन ते शॉपिंग हॉल तुम्हाला नक्कीच दाखवेल, कारण तुम्हाला आवडीचा विषय आहे शॉपिंग. तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल तो. सो आता आपण बघितलं असेल की अगोदर मी इन्स्टा DIY ला गेलो होतो. तर तिकडून ज्या कामाच्या वस्तू होत्या मग त्या घेतल्या, बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं चालू होतं. त्या मुंबईच्या घरासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला दाखवते ते म्हणजे ही क्लॉक. आणि आमची जी पुण्याची क्लॉक आहे ना ती खूप छान आहे, युनिक डिझाईन आहे त्याचं. तुम्ही जर तिकडच्या घराचा हॉल टूरचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी दाखवलेली आहे तिकडची घड्याळ. इकडे घड्याळच नव्हती, सो म्हटलं ही घेऊन. खूप स्वस्त भेटलेली आहे ही DIY मध्ये, काहीतरी 310चीच आहे फक्त. सो छान मिळालेली आहे. त्याच्यानंतर हा एक मिरर घेतलेला आहे, बघू शकता. हा एक मिरर आहे आणि ह्याचं जे हे साईडचं काय बोलतात हे आहे ना, प्लास्टिक आहे हे. सो मला वाटत असेल की खूप कॉस्टली वगैरे, खूप हलका आहे हे, पूर्ण प्लास्टिक आणि आपल्याला फक्त काच आहे. सो हे मिळालेलं आहे आपल्याला काहीतरी 145ला, तर त्याच्यापेक्षा पण कमी मिळालेला आहे. सो डेकोरेटिव्ह पाहिजे म्हणून एक हॉलमध्ये घेतलेला आहे जस्ट. त्यानंतर अजून एक घेतलेला आहे हा छोटा, योगेशचं म्हणण्याप्रमाणे वॉशरूमच्या तिथे म्हणजे ब्रश वगैरे करू आपण तिथे एक पाहिजे म्हणून एक हा सेम मध्ये घेतलेला आहे. आणि हा पण स्वस्त होता, काहीतरी 65ला समथिंग काहीतरी भेटलेला आहे तो. आणि किचनसाठी मी बोलले ना की DMart मध्ये काही ज्या वस्तू भेटल्या नाही त्या घ्यायच्या होत्या. सो हा किचन जो क्लिनिंगवाला रोल आहे तो घेतलेला आहे, वाईप्स. आणि मी पहिल्यापासून हा यूज करत आहे आणि क्लिनिंगसाठी खूप उपयोगी पडतो हा. अगोदरचा संपलेला होतो त्याच्यामुळे आता हा एक घेतलेला आहे. हे आमच्या साहेबांनी घेतलेलं आहे, स्लीपिंग मास्क, म्हणजे आईवर जे लावतात ना, आय डोंट नो व्हॉट इज इट, आय मास्क, सॉरी आय मास्क. तो हे त्यांनी घेतलेलं आहे, तर मी आहे गुड नाईट. त्यानंतर हे जे एक मिनीच म्हणजे रॅक बोलता येईल याला, माझी ज्वेलरी इकडे तिकडे पळत असते सारखी. सो हे आवडलं मला आणि हे पण स्वस्त होतं खूप, काही 70 रुपीजचं आय गेस, नाही 130 रुपीजचं होतं. सो हे एक घेतलेलं आहे. वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहे याच्यामध्ये, वेगवेगळे मी कानातले, ब्रेसलेट असं वेगवेगळे ठेवू शकते एकाच ठिकाणी राहील म्हणून. सो हे घेतलेलं आहे. हे आहे सेंटेड साशे, घरामध्ये फ्रॅग्रन्स राहावा म्हणून. आणि हे व्हॅनिला फ्लेवरमध्ये आहे, फ्रेंच व्हॅनिलाचा फ्रेग्रन्स मला खूप जास्त आवडतो. मोस्टली परफ्यूम पण व्हॅनिला फ्लेवरमध्येच यूज करते. सो बघू आता, हे फर्स्ट टाइम घेतलेलं आहे आम्ही. सो बघू आता, पण छान आहे. त्यानंतर ह्या दोन आर्टिफिशियल वेल घेतलेल्या आहे घरात लावण्यासाठी. जेव्हा मी व्हिडिओज वगैरे बनवते ना, असं इथं पुणे मुंबईमध्ये काही असं नाही घरामध्ये, त्याचा मी बॅकग्राऊंड घेऊ शकेल. सो ह्या दोन अशा वेल घेतलेल्या आहे आर्टिफिशियल वाल्या. त्यानंतर हे योगेशने घेतलेलं आहे, काय आहे हे, सन प्रोटेक्शन स्लीव. ओ योगेश, मलाच माहित नाही हे काय घेतलंय. सन प्रोटेक्शन स्लीव, सन प्रोटेक्शन स्लीव, मलाच माहित नाही हे केव्हा घेतलं. काहीतरी हँड ग्लोव्स टाईप दिसते मला, हे काय. हो वा, नाईस. सन प्रोटेक्शन आहे. हे त्यांनीच घेतलं आहे. परत वाईन स्क्रीन वायपर फ्लुएड, कारसाठी घेतलेलं असणार 100% हे. आणि पहिले आम्ही जर कुठं गेलो नसेल DIY ला वगैरे, तर ते कार जे व्हेकल सेक्शन असतं, कार सेक्शन, तिकडे जातात आणि तिकडून शोधत असत असं काय काय. तर हे त्यांनी एक घेतलेलं आहे आय गेस कार वाईपसाठी. छोटासा पेन, क्यूट, खूप छान वाटलं मला. सो मला अशा क्यूट गोष्टी खूप आवडतात. सो हा पेन.
त्यानंतर परफ्यूम झुडिओमध्ये गेलो होतो ज्या कारणासाठी, तो म्हणजे परफ्यूम घ्यायचा होता. सो हा आम्ही दोघींसाठी पहिले पण घेतला होता मी, सालचा फ्लेवरमध्ये झुडिओचा. त्यांना खूप आवडला होता हा. तो संपला होता, सो हा घ्यायला गेलेलो. याचा मोठा ॲक्च्युली मिळत नाही, छोटामध्येच मिळतं असं तिथली लेडी बोलली. तर परत हेच आणलं आणि एक बॉडी मिस्ट आवडलं, जे फक्त 99 रुपीजचं आहे. आणि हे पण खूप 79चं आहे फक्त. सो येस, आणि फ्रेग्रन्स खूप छान आहे. सो हे एक बॉडी मिस्ट घेतलेलं आहे आणि बस एवढंच घेतलेलं आहे आज. आणि ह्याचं बिल असं खूप काही झालं असं तुम्हाला वाटत असेल तर नाही, 1000पर्यंतच फक्त बिल झालेलं आहे. कारण वस्तू काही काही स्वस्त असतात DIYमध्ये, बट काही काही जे असतात ते खूप महाग असतात. महाग गोष्टी युजली टाळते मी तिकडे गेल्यानंतर. सो असं एकंदरीत आजची शॉपिंग झालेली आहे परत एकदा. आणि आता आहे वेळ थोडं सेल्फ केअरसाठी. तर विकेंडलाच मला वेळ मिळतो सेल्फ केअरसाठी सुद्धा. सो आता थोडंसं सेल्फ केअर करणार आहे आणि मग जेवण बनवायचं आहे परत. सो असा होता हा आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ आणि आजचा दिवस आमचा खूप छान गेलेला आहे. परत एकदा आज खूप कामं झालेली आहेत. सो येस, आणि व्हिडिओ आणखी जर पुढे वाढवलं तर खूप मोठं होईल, त्यामुळे आता इथेच व्हिडिओ थांबवू. भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.